तर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एक दावा केलाय। दिल्लीतल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये पोलिसांवर फेकले गेलेले दगड पुरावा म्हणून वापरले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आणि विरोधकांनी त्यांच्यावर टिंगलवजा टीका सुरू केली। दादांचा हा दावा किती खरा आहे, हुल्लडबाजांचा असा शोध घेणं शक्य आहे का, बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। इथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होते। दगडावरच्या हातांचे ठसे बरं का घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे। ते ज्यांनी आधार कार्डची निर्माण केलं ते नंदन निलकणी जे आहेत तर ते 2 दिवस कोमात गेले। हे आहेत आपले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील। जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात तरुणांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा विरोधक उपस्थित करत असतानाच चंद्रकांत दादांनी तिथे झालेल्या दगडफेकीवरून केलेलं भाष्य आता चांगलं चर्चेत आलंय। आंदोलनात दगडफेक करणारे नेमके कोण होते याचा शोध लावण्याची एक भन्नाट कल्पना चंद्रकांत दादांनी सुचवली। दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलंय की ज्याच्यामध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलंय। तिथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला, दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली। त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधींना पण प्रूव्ह करावं लागेल। चंद्रकांत दादांच्या या कल्पनेतनं ठशांचा शोध लागो न लागो पण विरोधकांना ठोसे लगावण्याची संधी मात्र नक्की मिळाली। ही संधी न दवडता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याकडच्या उपरोध आणि उपहासाने चंद्रकांत दादांना शाब्दिक अभिषेक घातलाय। या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना यावर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा। कारण इतका मोठा शोध आतापर्यंत कोणी लागला नव्हता की दगडावरच्या हातांचे ठसे बरं का घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे। ते ज्यांनी आधार कार्डची निर्माण केलं ते नंदन निलकणी जे आहेत तर ते 2 दिवस कोमात गेले। चंद्रकांत दादांचं वक्तव्य म्हणजे फार महान आणि फार अभ्यासू वक्तव्य असं आपल्याला म्हणावं लागेल। आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि आपले जे होम मिनिस्टर आहेत त्यांना तसं होम डिपार्टमेंट बघण्याची वेळ मिळत नाही, तर चंद्रकांत दादांना जर फॉरेन्सिक विभागाला तिथं प्रमुख पद तिथं दिलं गेलं तर मला असं वाटतं त्यातून काय ना काहीतरी चांगलं निघेल। चंद्रकांत दादांनी कुठंतरी अमेरिकेमध्ये सुद्धा जाऊन आमच्या ट्रम्प भाऊ जे आहेत, ट्रम्प तिथले जे अध्यक्ष आहेत अमेरिकेचे, त्यांना सुद्धा तिथं मार्गदर्शन करावं। त्याच्याचबरोबर मनोरंजन डिपार्टमेंट एक वेगळं काढण्यात यावं। तर प्रदेश काँग्रेसने एक्स पोस्ट करत चंद्रकांत दादा पाटील यांच्या विधानाची खिल्ली उडवली। चंद्रकांत दादा, जंतर मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांचे फिंगरप्रिंट चेक करण्याअगोदर सीईटी सेलमधील पेपर लीक आणि मार्कशीट सेट करणाऱ्या माफियांचे फिंगरप्रिंट चेक करा, नाहीतर तुम्ही मोजू शकणार नाही एवढ्या बोटांचे ठसे रंगवलेले दगड तुमच्या दिशेने यायला वेळ लागणार नाही, असा खोचक सल्ला काँग्रेसने दिला। अर्थात चंद्रकांत दादांचे विधान केवळ हसण्यावरी घेण्यासारखं नाहीये, कारण आधुनिक टेक्नॉलॉजीनुसार दगडांवर सापडलेल्या ठशांना आधार कार्डवरील डेटासोबत तपासून पाहता येऊ शकतं असं तज्ज्ञांनाही वाटतंय। पण चंद्रकांत दादा जितक्या सहजपणे सांगतायत तितकं ते सोपं नाहीये असं तज्ज्ञ म्हणतात। दगड गोळा करणारा दगड गोळा कसा करेल? का हातात मौजे वगैरे घालून तो उचलेल का? ते जसे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीवाले करतात तसे, आणि असे कुठना किती दगड उचलले जातील शोधायला। त्यामुळे जरी अगदी आयडेंटिफिकेशनचं ॲडव्हान्स टेक्निक किती आलं असं आपण म्हटलं तरी दगडांवरील ठसे हे व्यक्तीच्या ठशांशी मॅच करणं ही गोष्ट मला तरी अशक्यप्राय वाटते। मुळात आधी एखाद्याने सहज उचललेला दगड कुणीतरी फेकला असेल तर नेमका आरोपी कसा शोधणार हा देखील प्रश्नच आहे। 20 जुलैला आंदोलकांना झालेल्या मारहाणीवरून विरोधक आक्रमक झालेले असतानाच चंद्रकांत दादांनी बोटांचे ठसे शोधण्याचा इशारा आंदोलकांना दिलाय। या इशाऱ्याचे नेमके काय पडसाद उमटतात आणि या टेक्निकचा तपास यंत्रणा खरंच वापर करतात का,
हे पाहणं औत्सुक्याचं आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.